आदिवासी विद्यार्थी फेडरेशन विदर्भ नागपूरचे 5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयातील काही तरतुदींवर आक्षेप घेतला आहे। विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलन, संघटनात्मक सहभाग आणि प्रसार माध्यमांची संवादांवरील निर्बंधाचा पुनर्विचार करून ते मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच वसतिगृहासाठीची 26 वर्षांची वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम बदलल्यास पात्रता रद्द करण्याच्या तरतुदींचाही पुनर्विचार करण्याची मागणी आहे। विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करणाऱ्या तरतुदींना पुनर्विचार होईपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांची मागणी किंवा आमची अडचण लक्षात घेण्यासाठी यासाठी आपल्या सर्वांचा धन्यवाद। आम्ही काल दिनांक 12 ऑगस्ट 2026 पासून 11 वाजेपासून या ठिकाणी बसलेलो आहोत। रात्रीला सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी होतात। मूळतः या आंदोलनाची भूमिका एका 5 ऑगस्ट 2026च्या शासन निर्णयापासून होते। त्या ठिकाणी जे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात किंवा आदिवासी विद्यार्थी हक्क हिताच्या विरोधात एक कट कारस्थानासारखं GR या ठिकाणी शासन निर्णय आदिवासी विकास विभागाअंतर्गत किंवा आदिवासी मंत्रालयाअंतर्गत जाहीर करण्यात आला आणि त्यापासून प्रत्येक एक विद्यार्थी ज्याची आस असते की मी शिकून सन्या आपल्या कुटुंबियांच्या, परिवाराच्या, समाजाचं, राज्याचं आणि देशाचा विकास करणार किंवा त्यासाठी माझा हातभार लावणार, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न ढासळले आणि त्या स्वप्न ढासळल्यामुळे यांच्या मनात एक ज्वाला पेटली आणि त्यांनी आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी धाव घेतली। आम्ही या ठिकाणी जवळपास 11 वाजता आल्याच्या दरम्यान मॅडमशी आमची चर्चा झाली। मॅडम बोलल्यात की माझी एक विषय आहे, आधी जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, अदरवाईज मला त्या ठिकाणाहून येऊ द्या, नंतर तुम्ही आमच्याशी चर्चा करा। आम्ही म्हटलं की ठीक आहे, आम्हाला काही अडचण नाही आहे। मॅडमनी एक VC लावली सेक्रेटरी साहेबांसोबत, त्यांच्याशी आमची ऑनलाईन बैठक झाली। त्या बैठकीमध्ये शासन निर्णयावरती परिपूर्ण चर्चा झाली, परंतु सेक्रेटरी साहेबांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स किंवा पॉझिटिव्ह ॲन्सर विद्यार्थ्यांच्या हित संवर्धनासाठी त्यांनी केलेलं नाही। त्यांनी बोलले की आपण बघून घेऊ, तुमचा विषय समजला। काही विद्यार्थ्यांना त्यांनी असं एकदम म्हणजे साईडला काढून दिलं। आम्हाला विज्ञान कळतं, आम्हाला शब्द कळतो, आम्हाला GR कळतोय आणि त्या GRमध्ये जर आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा किंवा त्यांच्या भवितव्याच्या कुठल्याही गोष्टी नसेल तर त्याचा विरोध नेहमीच होणार। काल आम्ही या नियंत्रणामध्ये होतो की आमच्यासोबत कोणीतरी शासन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी ज्याच्या माध्यमातून आमचे शासन निर्णय बदलू शकतात अशा व्यक्तीने आमच्याशी चर्चा करावी आणि त्यांनी दखल घ्यावी। परंतु आज दुसरा दिवस आहे आमचा, आज 12 वाजलेले आणि आतापर्यंत आदिवासी विकास मंत्री, आदिवासी सचिवालय यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल किंवा विद्यार्थ्यांची संवेदनशीलता अजूनपर्यंत दिसत नाही आहे। आमच्या काल जरी मागण्या असल्या का तुम्ही शासन निर्णय रद्द करून आमच्या पूर्ववतप्रमाणे आम्हाला प्रवेश देण्यात यावा, ज्या अटी तुम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। परिशिष्ट अ मध्ये तुम्ही 4 क्रमांकाला जे 26 वर्षाची अट वसतिगृह प्रवेशासाठी ठेवलेली आहे ती अट बेकायदेशीर आहे। विद्यार्थी हा आजीवन विद्यार्थी असतो आणि त्याला शिक्षणाचा अधिकार पूर्णपणे भेटला पाहिजे, ना की तो 26 वर्षाचा झाला म्हणून त्याला शिक्षणापासून डावललं पाहिजे। आमचा आदिवासी विकास मंत्री 50 वर्षाचा झाला तेव्हा तो पहिला MLA झाला, त्याला 50 वर्षाच्या नंतर MLA होण्याचा अधिकार आहे, परंतु आम्हाला एक डिग्री घेण्याचा अधिकार नाही। किंवा तुम्ही लाडकी बहिणीला करोडो रुपयाचा निधी वळवू शकता, परंतु आमच्या विद्यार्थ्याला एखादं शिक्षण तो पूर्ण करत असेल तर त्याला तुम्ही आर्थिक मदत करू शकत नाही। ही एक शोकांतिका आहे। 1982 सालापासून सोशल वेलफेअरपासून आदिवासी विकास विभाग वेगळा झाला, परंतु तेव्हापासून तर आजपर्यंत आदिवासी समाजाचा, आदिवासी आश्रमशाळेचा, आदिवासी वसतिगृहाचा, विभागीय स्तराचा यांचा विकास व्हायला पाहिजे होता। विकास तर बाजूला गेला, पण आदिवासी विद्यार्थ्याचा आणि समाजाचा विनाश हा एकत्र पाहायला मिळालेला आहे। आज आमची मागणी अशी आहे, काल आम्ही आयुक्त मॅडमशी चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की आमच्यासाठी कुठल्या प्रकारचा मार्ग तुम्ही शोधून काढू शकता, विद्यार्थ्यांना कशी मदत करू शकता। त्यावर आमच्या ज्या पालक आहेत, आयुक्त आयुषी सिंग मॅडम, त्यांनी एकदम पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांशी चर्चा केली की तुम्ही मला सांगा की आपण कोणता मार्ग काढू शकतो। शेवटी माझ्या स्तरावरची बाब नाही आहे, आपण मंत्रालयापर्यंत, सेक्रेटरिएटपर्यंत पोहोचवू। त्यांनी बोलले, आम्ही त्यांच्यासमोर मांडण्या ठेवल्या की आम्हाला आदिवासी विकास मंत्र्याशी चर्चा करायची नाही। दुसरं, आमचा स्टेट ऑफ द गार्जियन्स असतो, स्टेट गव्हर्नर, तर आम्हाला राज्यपालांशी एक पहिली बैठक, समन्वय विद्यार्थी समन्वय बैठक त्यांच्याशी असेल परस्पर, ना की कोणी आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स आणि या सगळ्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणार। कारण आदिवासी विकास मंत्री हे स्वतःच्या बळाने किंवा स्वतःच्या सक्षमतेने आदिवासी विकास मंत्रीले बनलेले नाही। एखाद्या मोठ्या नेत्याच्या आशीर्वादाने बनलेला व्यक्ती किंवा एखाद्या खुट्याला बांधलेला बैल, या दोन्हीची हालत
त्या प्रकारची असते आणि आज सध्याचे आदिवासी विकास मंत्री याच प्रकारची भूमिकेत दिसत आहे. ते कुठल्याही प्रकारचा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांशी संबंधित किंवा आदिवासी समाजाच्या अस्मितेशी संबंधित, त्यांच्या आरक्षणाशी संबंधित घेत नाही आहे. तर त्यांच्यावरती प्रेशर किंवा असं काही बोलता येत नाही. ते कटपुतली आणि कटपुतलीसारखं काम करत आहे. लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर.